आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहतील। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। ठाण्यात महायुतीची समन्वय बैठक पार पडणार आहे। शिवसेना भाजपचे मोजकेच नेते उपस्थित राहतील। ठाण्यातील जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंगळवेढा इथं महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तर मंगळवेढा नगर परिषदेच्या भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालाय। पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची माहिती आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 4 राऊंड फायर केले। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका केली आहे। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंनी कोकाटेंना टोला लगावला। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमतमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापले। महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत अकोल्याचे आमदार साजिद खान यांनी भाजपा तसेच राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली। मुस्लिम समाजात फूट पाडण्याचं काम भाजपा आणि त्यांची तथाकथित बी टीम करते असं ते म्हणाले। राज्यात पालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच लढायचं असल्याचं मुख्यमंत्री आणि महायुतीतील घटकांनी ठरवलंय। तर अपवादात्मक ठिकाण सोडलं तर महायुती म्हणूनच लढणं हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। मुंबईत महायुतीसोबत लढण्यास राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली। मुंबईत एकत्र लढण्याबाबत नलावडेंकडून शेलारांसोबत चर्चा झाली। नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची सूत्रे तर महायुती होणार नसल्याचा शेलारांनी पुनरुच्चार केला आहे। हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचं, त्यांच्याबरोबर चहा नाश्ता करायचा आणि निवडणूक आली की नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करून युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवायचं हा दुटप्पीपणा असल्याचं भाजपवर हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केला आहे। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या प्रचारासाठी महाबली खली यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला। या रोड शो दरम्यान महाबली खली यांना पाहण्यासाठी शहरातील विविध भागात नागरिकांची मोठी गर्दी उसळली। मिरजमधील माजी महापौरांसह 15 जण राष्ट्रवादी यांच्या पक्षाच्या वाटेवर आहे। रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली। लवकरच या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होईल। रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरेंमुळे भाजपची बदनामी होत असल्याचा आरोप रामराजे निंबाळकरांनी केला होता। यावर डोक्यावर परिणाम झाल्यानंतर अशा पद्धतीची वाक्य काही माणसं करतात असं प्रत्युत्तर रणजित निंबाळकरांनी दिलंय। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक चुरशीची ठरते। सगळ्याच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे। शिवसेनेकडून डोअर टू डोअर प्रचारावर जोर देण्यात आला आहे।